श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 1 मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकी शुभ मानली जाते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव देव आणि माता लक्ष्मीची खास करून विधिवत पूजा सेवा जी आहे तर ती केली जाते. आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा नववा अवतार म्हणजेच गौतम बुद्धाचा जन्म झाला होता, म्हणून वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. बघा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांची जर आपण एकत्र पूजा सेवा उपासना आराधना केली तर घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी येते. आणि त्याचप्रमाणे या दिवशी खास करून भगवान विष्णुदेवांची माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर घरामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील तर या सर्व दूर करण्यासाठी या दिवशी खास करून काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. म्हणूनच आपल्याला उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी एका ठिकाणी आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता 4 दिवे प्रज्वलित करायचे आहे. बघा, हा उपाय तुम्हाला सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये करायचा आहे. शक्य झाल्यास तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात निवास करते आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद हा कायम राहत असतो. त्याचप्रमाणे जर का आपण पौर्णिमेच्या दिवशी असे काही छोटे मोठे सेवा उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करते. घरात असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. तर बघा, काही आर्थिक अडचण असेल तर त्या दूर होण्यास देखील मदत होते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची खास करून पूजा सेवा करण्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी दान धर्म करण्याला देखील तितकंच महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेची पूजा करून तुळशी समोर संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावण्याला देखील तितकंच महत्त्व आहे. बघा, आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. कृपा करून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. आता सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला 4 मातीच्या पंती घ्यायच्या आहेत आणि शक्य झालं तर शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा तुम्हाला हा लावायचा आहे. अगदी तुमच्याकडे जर नसेलच तर मग तुम्ही तिळाचं तेल घाला, किंवा तेही नसेल तर मग तुम्ही आपण घरामध्ये जे खाण्यासाठी गोड तेल वापरतो तर ते घातलं तरी देखील चालणार आहे. परंतु प्रयत्न करा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचा. तर या दिव्यामध्ये तुम्हाला लांब वात जी आहे ना तर ती 2 वातीची एक वात आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. जोड वात आपल्याला टाकायची आहे. जोड वात का लावली जाते तर जोड वातीचा अर्थ असा आहे की असं म्हटलं जातं की जीवाशिवाचं प्रेम असतं, म्हणून आपल्याला दिव्यामध्ये 2 वातीची एक वात तयार करून आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची असते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे. थोडीशी वात जी आहे तर ती लाल पिवळी करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर कलाब्याचा धागा असेल, आपण आता काही भागामध्ये त्याला रक्षासूत्राचा धागा किंवा रोली मौली असं सुद्धा बोलतात, तर तुम्ही जे काय म्हणत असेल
तर तो रक्षासूत्राचा धागा, कलाब्याच्या धाग्याची वात सुद्धा तुम्हाला तेलाच्या दिव्यामध्ये घातली तुम्ही तरी देखील चालणार आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी बघा, पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला अतिशय अत्यंत महत्व आहे. पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्री हरी विष्णू देवांचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी खास करून पिंपळाच्या झाडाचं पान देखील घरी आणायचं आहे. आता आपल्याला पंतीमध्ये जोडबाट टाकून तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेल घाला, कलाब्याची वात घाला. त्यानंतर आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. यावरती थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत ना तर ते ठेवायचे आहे. ही पंती ठेवायची आणि असा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे. बाहेरून घरामध्ये येताना तुमची जी उजवी साईड असणार आहे ना तर त्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. पिंपळाचं पान नाहीच मिळालं तर मग तुम्ही एक प्लेट घ्या किंवा मग तुम्ही नागवेलीचं खाऊचं विड्याचं पान जे आहे तर ते सुद्धा तुम्ही त्याला त्या दिव्याखाली ठेवू शकता किंवा मग तांदूळ ठेवा आणि त्यावरती हा दिवा ठेवा. दिव्याला प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा. दिव्याला नमस्कार करा. दिव्याची पूजा करा. दुसरा दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे. याच पद्धतीने सेम पद्धत असणार आहे. तुपाचा दिवा घ्या. यामध्ये 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाका. त्याचबरोबर 2 हिरवी वेलची वेलदोडा जो आहे तर तो सुद्धा टाकायचा आहे. चिमूटभर हळद आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि सकाळी पाणी अर्पण करून त्याचप्रमाणे तुळशी मातेला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं. धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. आपल्या मनातील जी काय इच्छा आकांक्षा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे. त्यानंतरचा तिसरा दिवा आपल्याला आपल्या किचन ओट्यावरती म्हणजेच किचन कट्ट्यावरती लावायचा आहे. अशाच पद्धतीने, कारण किचन ओट्यावरती पूर्व दिशेला, ईशान्य दिशेला, ईशान्य कोपरा जो असतो ना आपल्याला तर त्या ठिकाणी लावायचा आहे. आता ईशान्य दिशेला वात करून हा दिवा लावा. म्हणजेच उत्तर दिशेकडे तुम्हाला वातीचं तोंड जे आहे तर ते करायचं आहे आणि दिव्याला सेम त्याच पद्धतीने हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून त्याची पूजा करायची आहे. याचप्रमाणे आपल्याला एक चौथा दिवा हा आपल्या घराजवळ एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन लावायचा आहे. बघा, सकाळी देवीच्या मंदिरामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी नांदते. घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, जसे की पैशाच्या अडचणी असेल तर त्या कमी होण्यास मदत होते. तुळशी समोर दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये भरभराटी येते, आनंद, वैभव, सुख, समृद्धी, शांतता येते. घरात कधीच अन्नधान्याची उणीव, चणचण, कमतरता आपल्याला भासत नाही. कायम माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते. त्याचप्रमाणे किचनमध्ये दिवा लावल्याने देखील घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. धनधान्याचा कधीच आपल्याला कमतरता, उणीव जी आहे तर ती पडत नाही. या पद्धतीने आपल्याला हे 4 दिवे जे आहे तर ते लावायचे आहे. त्याचप्रमाणे शक्य झालं तर आपण या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा पाण्याची बॉटल आपल्याला दान करायची आहे. कारण की उन्हाळा आहे आणि गरीब लोक जे आहे किंवा वृद्ध व्यक्ती जे आहेत तर ते रस्त्याने फिरत असतात. एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजणं किंवा भुकेल्याला थोडेसं अन्न देणं हे सुद्धा आपण करू शकता. याच पद्धतीने दिवे प्रज्वलित केले जातात. त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. भगवान श्री हरी विष्णू देवांचा देखील त्या घरामध्ये कायम वास राहतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील तुळशी समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि संध्याकाळी एका मातीच्या पंतीत थोडेसे तांदूळ टाकून 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्या, 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्या आणि हे आपल्याला घरात प्रज्वलित करायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला हे प्रज्वलित करायचं. याने देखील घरातील अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जाते. घरामध्ये जी काय निगेटिव्हिटी आहे तर ती प्रवेश करत नाही, वाईट बाधा प्रवेश करत नाही. घरातील वाईट बाधा जी आहे तर ती सुद्धा बाहेर निघून जाते. आता ज्यांना शक्य नाहीये सकाळी हे उपाय करणं तर त्यांनी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये हे उपाय केले तरी देखील चालणार आहे.
तसंही मी तुम्हाला सकाळी पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचं सांगितलेलं आहे. तर सकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा नाहीये, आपल्याला तो प्रदोष काळामध्ये लावायचा आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी लावा, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी संध्याकाळी 5च्या नंतर हे दिवे जे आहेत तर तुम्ही ते लावू शकता. फक्त मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवा. मनापासून कोणतीही सेवा उपाय केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते. आणि दिवा हा असा आहे की आपण जी काय घरामध्ये रोजची सेवा करतो, उपाय करतो, तर दिवा हा भगवंताकडे पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणून कोणताही उपाय जो आहे तर तो अग्निदेवतेच्या साक्षीने केला तर त्याचे रिझल्ट जे आहे, परिणाम जे आहेत तर ते आपल्याला लगेच दिसायला सुरुवात होते. तर सांगितलेल्या पद्धतीने नक्की उपाय करून बघा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.